श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश. कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपल्या घरात आपलीच माणसं असतात, आपल्या आजूबाजूला आपलेच लोक असतात, पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात एक शांत प्रश्न उभा राहतो. मी ज्यांच्यासाठी इतकं केलं त्यांना माझ्या मनाची जाणीव आहे का? आजचा हा स्वामी संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याने आपल्या कुटुंबासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, ज्याने आपल्या माणसांच्या आनंदासाठी अनेक वेळा स्वतःच्या दुःखाकडे दुर्लक्ष केलं, त्या प्रत्येकासाठी जो घरातील प्रत्येकाची काळजी घेतो, पण कधीकधी स्वतःच्या मनाला विचारायलाही विसरतो, माझ्यासाठी कोण उभा आहे? भक्तांनो, हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित स्वामी आज तुमच्या मनातील न बोललेली भावना व्यक्त करणार आहेत. श्री स्वामी समर्थ. लहानपणापासून आपण एक गोष्ट शिकतो, कुटुंबासाठी जगायचं, आपल्या माणसांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा, घरातील प्रत्येकाची काळजी घ्यायची. आणि हे करताना कधीकधी आपण स्वतःच्या इच्छा कुठेतरी मागे सोडतो. कुणाचं चांगलं शिक्षण मिळावं म्हणून कोणी स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करतं, कुणाचं घर आनंदी राहावं म्हणून कोणी स्वतःच्या त्रासाकडे दुर्लक्ष करतं, कुणाच्या भविष्यासाठी कोणी आजचा दिवस मेहनतीत घालवतं. पण जेव्हा वर्ष निघून जातात तेव्हा मनात एक भावना निर्माण होते, मी सगळ्यांसाठी होतो, पण माझ्यासाठी कोण होतं? भक्तांनो, स्वामी सांगतात, माझ्या लेकरा, तुझ्या प्रत्येक त्यागाची मला जाणीव आहे. ज्या गोष्टीतून तू कोणालाही सांगितल्या नाहीस त्या माझ्या नजरेपासून लपलेल्या नाहीत, कारण माणसं फक्त तुझं काम पाहतात, पण स्वामी तुझं मन पाहतात. तू केलेली छोटीशी मदत, तू दिलेला प्रेमाचा शब्द, तू सहन केलेली प्रत्येक गोष्ट, याची किंमत स्वामी जाणतात. कधी घरातील लोक आपल्यावर प्रेम करत असतात, पण ते प्रेम व्यक्त करण्याची त्यांची पद्धत वेगळी असते. कधी आपल्याला अपेक्षा असते की कुणीतरी आपल्याला विचारावं, तू ठीक आहेस ना? पण तो प्रश्न येत नाही आणि मन शांतपणे सगळं सहन करत राहतं. भक्तांनो, जर तुम्हालाही कधी वाटलं असेल की तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी खूप काही केलं आहे, तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, कारण ही एक कमेंट फक्त शब्द नाही, तर तुमच्या त्यागाची आणि श्रद्धेची भावना आहे. आणि जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश अशा व्यक्तीपर्यंत शेअर करा जिला तिच्या प्रयत्नांची किंमत मिळायला हवी. पुढे आपण ऐकणार आहोत स्वामी त्या व्यक्तीला काय सांगतात जिने संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबासाठी दिलं, पण स्वतःसाठी काही मागितलं नाही. स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा. भक्तांनो, कुटुंबासाठी जगणारी माणसं खूप वेगळी असतात. त्यांना मोठ्या गोष्टी नको असतात. त्यांना फक्त एवढंच वाटतं की आपण ज्यांच्यासाठी इतकं करतो त्यांनी आपल्याला थोडं समजून घ्यावं. कधी त्यांना कौतुकाचे मोठे शब्दही नको असतात. फक्त प्रेमाने विचारलेला एक प्रश्न पुरेसा असतो, तुम्ही थकला असाल ना? पण आयुष्याच्या धावपळीत हा छोटासा प्रश्नही अनेकदा हरवून जातो. आणि मग अशी व्यक्ती शांत होते. ती राग करत नाही, तक्रार करत नाही, फक्त मनातल्या मनात विचार करते, कदाचित माझ्या भावना कोणाला सांगूनही उपयोग नाही. पण भक्तांनो, स्वामींचा संदेश आहे, तुमच्या शांततेला कमजोरी समजू नका. तुम्ही गप्प आहात याचा अर्थ असा नाही की तुमच्या मनात काही नाही. कधी सर्वात मोठं प्रेम तेच असतं जे कोणतीही अपेक्षा न ठेवता दिलं जातं. आई वडिलांचं प्रेम असो, कुटुंबातील केलेली मेहनत असो किंवा आपल्या माणसांसाठी केलेला त्याग असो, यामागे नेहमी एकच भावना असते, माझ्या लोकांचं भलं व्हावं. भक्तांनो, स्वामी सांगतात, ज्याने प्रेमाने दिलं आहे त्याचं काहीही व्यर्थ जात नाही. कदाचित आज तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जात नसेल, पण प्रत्येक चांगल्या भावनेची नोंद स्वामींच्या चरणी होते.
तुम्ही एखाद्यासाठी केलेली मदत, तुम्ही एखाद्यासाठी सहन केलेली गोष्ट, तुम्ही एखाद्यासाठी सोडलेली इच्छा, हे सगळं स्वामी पाहत आहेत. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, कुटुंबावर प्रेम करा, पण स्वतःच्या मनालाही प्रेम द्या. कारण स्वामींना असा भक्त हवा आहे जो इतरांसाठी चांगला असेल आणि स्वतःच्या मनाशीही प्रामाणिक असेल. भक्तांनो, जर तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक घरात अशा न बोलणाऱ्या भावना असतात, तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. हो, अशा भावना असतात. आणि हा संदेश लाईक करा, कारण तुमचा एक लाईक या भक्तीच्या संदेशाला पुढे पोहोचवण्यास मदत करेल. तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला हा संदेश आठवला तर नक्की शेअर करा. स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढे आपण जाणून घेणार आहोत स्वामी त्या व्यक्तीला कोणता मार्ग दाखवतात जी संपूर्ण आयुष्य इतरांसाठी जगली. भक्तांनो, आता या संदेशाच्या शेवटी येताना स्वामी तुम्हाला एक खूप सुंदर गोष्ट सांगू इच्छितात. आयुष्यभर तुम्ही इतरांसाठी खूप काही केलं असेल बाळांनो. कुणाच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या असतील, कुणाच्या भविष्यासाठी आजचा दिवस मेहनतीत घालवला असेल. पण कधीही असं समजू नका की तुमचं प्रेम कोणालाच दिसलं नाही. माणसाची नजर कधीकधी फक्त परिणाम पाहते, पण स्वामी त्यामागची भावना पाहतात. तुम्ही केलेला प्रत्येक त्याग, तुम्ही दिलेला प्रत्येक आधार, तुम्ही मनापासून केलेली प्रत्येक सेवा, याची किंमत स्वामींच्या दृष्टीने खूप मोठी आहे. कधीकधी आपल्या मनाला वाटतं की सगळ्यांसाठी इतकं केलं, पण माझ्यासाठी कुणी थांबत नाही. पण भक्तांनो, स्वामी सांगतात, तू प्रेम देणारा आहेस म्हणून तुझं मन मोठं आहे, पण स्वतःला विसरून जाऊ नकोस. कारण दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश देणाऱ्या व्यक्तीलाही कधीतरी स्वतःसाठी शांततेचा क्षण हवा असतो. आजपासून एक गोष्ट मनात ठेवा, कुटुंबावर प्रेम करा, आपल्या माणसांची काळजी घ्या, पण स्वतःच्या मनाचीही किंमत ओळखा. तुमची किंमत फक्त तुम्ही किती काम करता यावर नाही, तर तुम्ही किती सुंदर मनाने जगता यावर आहे. जर आज तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीची आठवण आली असेल जिने तुमच्यासाठी खूप काही केलं, तर त्यांना एकटा प्रेमाने सांगा, तुम्ही आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. कारण काही शब्द उशिरा बोलले तर त्यांची किंमत कमी होते. भक्तांनो, आज हा संदेश ऐकून जर तुमच्या डोळ्यात भावना आल्या असतील, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एखादा त्याग आठवला असेल, तर स्वामींच्या चरणी एकदा मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक हा संदेश अधिक भक्तांपर्यंत पोहोचवू शकतो. तुमच्या कुटुंबातील किंवा ओळखीतील अशा व्यक्तीपर्यंत हा संदेश शेअर करा जिला कदाचित आज फक्त एका प्रेमळ शब्दाची गरज आहे. आणि अशाच सुंदर स्वामी संदेशांसाठी स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. स्वामींच्या भक्तीच्या या प्रवासात आमच्यासोबत जोडलेले राहा. स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, तू जे प्रेम दिलेस ते कधीही हरवणार नाही. तुझ्या चांगल्या भावनेचा मार्ग मी नेहमी उजळत ठेवीन. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या घरात सुख, समाधान आणि प्रेम कायम ठेवोत. श्री स्वामी समर्थ.